हॅलो आपण पाहतोय अथर्व चॅलेंजर्स संघाची जोडी स्ट्राईकला जितेश, नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय टॉम. स्ट्राईक वरती गोलंदाज पहिला आपल्याला पाहायला मिळतोय हॅपी आर्म फार्मचा शुभम. जितेश ऑन स्ट्राईक. यस, पंचांचा निर्णय तो अतिरिक्त अशी धाव वाईटच्या स्वरूपात एक धाव खातं ओपनिंग केलंय. यॉर्कर चेंडू, भन्नाट असा वेग, परफेक्ट यॉर्केट. आणि सर्वात मोठा झटका बसत असताना अथर्व चॅलेंजर्स संघाला जितेश माघारी परततोय. पहिलाच झटका. करण काय क्षेत्ररक्षण आहे. डिक्लेअर आहे. करण ऑन स्ट्राईक. आणि चुकी करतोय बाबू. वाईट +1. पुढचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, संधी. काय क्षेत्ररक्षण, ला जवाब. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. 50% वेग असलेला चेंडू त्याने अडवलाय. काय एफर्ट पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवरती काय डाय मारले. एफर्ट ला जवाब आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. खूप चांगलं थेट प्रक्षेपण इथं पाहतोय आपण. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पुढे 5. पंच किती धाव आहेत. चौकार. टॉमला त्याची स्ट्राईक मिळाली. पहिल्याच चेंडूवर तिथे ते स्पष्ट केलंय. लेफ्ट हँड बॅट्समन. आणि 4 धावांसाठी शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाऊन पुढे 9 या धावसंख्येवरती चांगली बॅटिंग अथर्व चॅलेंजर्स संघाकडनं पाहायला मिळते. जरी एक विकेट गमवलं तरी असेल तर धावसंख्या चांगली इथं पाहायला मिळते. पुन्हा नोचा इशारा येतोय पंचांचा. पंच कडक तब्बू एक चांगले पंच आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. खूप वर्षाचा अनुभव असलेले आमचे तब्बू सर पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या जाऊन पुढे 11 या धावसंख्येवरती शेवटचा एक चेंडू बाकी आहे. एक खतरों के खिलाडी आहे. एक ओव्हरचा खेळ संपलाय
धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. मला तर वाटतं आत्ता या मॅचमध्ये चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळाला, कारण का 1 ओव्हरमध्ये 13 धावसंख्या झाल्या म्हटल्यानंतर 4 ओव्हरचा सामना आहे. एक गडी जरी गमावला असेल, चांगली बॅटिंग टॉम आणि करणच्या माध्यमातून इथं पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या 13. तसं नाही करू, नाव व्यवस्थित सांगा. युट्यूबला नावं जातात ना ते तशी. चेरी टॉम. एक मिनिट थांबा जरा, 1 मिनिट थांबा. कॅमेरा समोर नका ना उभे राहू मित्रांनो, अडथळा होतो इथं. कॅमेरा समोर उभे आहेत बघा ना. आणि विकेट कोणाचे गेले? पंचांना पडलेला प्रश्न. टॉम आऊट झालाय. येस, पंचांनी विकेट दिलेली. पंच कडक आहेत आमचे बाला सर, खूप वर्षाचा अनुभव असलेले आमचे बाला सर. तसेच आमचे सिद्धेश सर असतील, तब्बू सर असतील, खूप चांगली पंचगिरी इथं करत असताना. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला रनआउटच्या स्वरूपामध्ये. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं रोशन, एक आक्रमक खेळाडू, ओरममधला एक सितारा रोशन. फुलटो चेंडू. फुलटच बॉल मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कडक पंच आहेत आमचे. 2-2 पंच आहेत, 3 पंच आहेत. फुलटो चेंडू आहे. या चेंडूवरती एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 14. एक सिंगल धाव. चार चेंडूचा खेळ संपलाय. चांगला फटका आणि जसा आला तसा फेकला. रोशन जसा आला तसा पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार खेचलाय. हा जर खेळाडू मित्रांनो, याची जर उंची जर तुम्ही जर पाहिली, उंचीकडे जाऊ नका. त्या उंचीमध्ये बरंच काय लपलेलं आहे. ओरममध्ये जर पाहिलं तर असे खडेखडे छकड्याकडे ठोकतो. कोतवालच्या ग्राउंडवरती जर आपण पाहिलं, खूप चांगली बॅटिंग करतो. आज त्याला इथं मौका मिळाला आहे आणि मोक्यावरती मारला चौका. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या संपवते 19 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला फटका. रनआउटची संधी होती, चुकवली संधी आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. पंचांच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि हा करण इकडे रन धावतोय. म्हणजे मला समाधान आहे लॉजिक काय यांचं. नाही, पंचांनी चेंडू ओव्हर झाली म्हणून हातात घेतला, करण धावतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचतो 20. 10च्या सरासरी धावसंख्या बनवली जाते. पहिल्या ओव्हरला 14 होते, या ओव्हरला 6 आल्या. पुढील गोलंदाज रोशन आणि करण अशी ही जोडी आहे. एक भन्नाट अशी जोडी आहे अथर्व चालेकर संघाची. काय चेंडू फिरवलाय यशरेक्षाच्या हातामध्ये. बॅट सुद्धा अशी फिरवली त्यांनी जशी तलवार जशी फिरते, त्या वेगाने बॅट फिरले. जर फटका बसला असता तर नक्कीच बाहेर गेला असता, यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा तसा फिरवण्याचा प्रयत्न. चांगलं शतरक्षण, यष्टिरक्षण चांगला. हा छोटा पॅकेट बडा धमाका. चांगले यष्टिरक्षण करत असताना 2 निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळत आहे. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्येत जाऊन पोहोचले 20. 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळते. गोलंदाज रोमांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला डेलिब्रेट. हाताला लागलाय का चेंडू? यस, हाताला स्पर्श झालाय. आणि चांगलं यष्टिरक्षण करत असताना हा छोटा पॅकेट बडा धमाका. चांगला यष्टिरक्षक. 3 लगातार डॉट.
काय चेंडू आहे. पंचांचा इशारा देतोय. अतिरिक्त अशी धाव वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. चांगली गोंधळी करतोय. काय चेंडू टाकतोय. पन्नाट असा वेग तेवढंच चांगलं यशरक्षण. मुन्ना शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या स्थिरावली आता. 2 ओव्हरला 20 होती, आता स्थिरावली धावसंख्या. चांगल्या फटका पटकवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस. चकमकला त्याला पूर्ण फलंदाजाला. त्याला काही समजत नाहीये कुठले फटके आता मारायचे. शेवटचा चेंडू बाकी फिरवला, शेवटी दांडी गुल केली आहे. एक शेवटचा चेंडू बाकी होता. या शेवटच्या चेंडूवरती दांडी गुल. म्हणजे जर पाहिलं आपण 6 चेंडू त्यांनी निर्धाव घेतलेत आणि एक व्हाईटचा धाव फक्त आलाय. या ओव्हरमध्ये जी धावसंख्या जी वाढली होती ती पूर्णपणे ढासळलेली आहे. धावसंख्या जाऊन पुढे 21 या धावसंख्येवरती. पुढील गोलंदाज मुन्ना. छोटा पॅकेट बडा धमाका. मुन्नाचा चेंडू गेलाय. तुन्ना तुन्ना काय करतोय हा मुन्ना. हर्ष उर्फ बाबू या नावाने प्रसिद्ध असलेला हा छोटा पॅकेट सातत्याने निळखंडा आणि जय हनुमान निळखंडा संघामध्ये खेळत असताना आज त्याला हॅपी आर्ट फॉर्म या संघामध्ये निवडलेले आहे. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय तो अतिरिक्त अशी धाव. जी रोमांनी गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजीवरती पाणी फेडण्याचं काम हा हर्ष करतोय. मागच्या ओव्हरमध्ये फक्त वाईटची 1 धाव आली, परंतु या आता 3 धावा एक्स्ट्रा आलेल्या आहेत. काय क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण. आदरणीय राहुलजी तांडेल तसेच श्यामदादा कडव यांची आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपला स्ट्रेट डाव फटका होता. पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. काय गोलंदाजी आहे, चांगला गोलंदाज. धावसंख्या झाली 26. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढंच चांगलं फटका मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. चार चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पुढे 27 या धावसंख्येवरती 27. या शेवटच्या षटकामधला 2 चेंडू उर्वरित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती एक सिंगल. एक शेवटचा चेंडू बाकी आहे करणसाठी. 28. आदरणीय भगवानजी कराळे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय या आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. एक डिक्लेअर आहे आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पुढे 29. येणारे 24 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे हॅपी आर्म फार्म्सला.
उमर वॉरियर्स विपक्ष स्टारनेट कॅपिटल दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतो आपण टॉससाठी यायचे. उमर वॉरियर्स विपक्ष स्टारनेट कॅपिटल. उमर वॉरियर्स विपक्ष स्टारनेट कॅपिटल शेवटचा कॉल असेल आपण टॉससाठी यायचे. हॅलो गोलंदाजी मार्कवरती करण. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय वैभव भागित. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण सुमित. तीस धावसंख्येचं टार्गेट आहे. चला पुन्हा जाऊया आपण मॅचकडे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची गरज. एक रोमांच हर्षक असा मॅच आपल्याला इथं पाहायला मिळेल. वैभव एक चिकटीचा असा खेळाडू आहे. याच पहिल्या चेंडूचे श्री गणेशा 2 धावांसाठी आपलं खातं अकाउंट ओपनिंग केलंय. पुन्हा एकदा तो शॉट मारण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवर एक मिळेल सिंगल. शेवटचा कॉल असेल. जर ना आले तर पॅनल्टी. आयोजकांकडनं मला सूचना आलेली आता इथे पाठीमागनं. हां जर आता टॉससाठी आले नाही तर डायरेक्ट पॅनल्टी आहे. उमर वॉरियर्स विपक्ष स्टारनेट कॅपिटल. आदरणीय मी राहुलदादा तांडेल यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे टॉस बॉक्समध्ये. आपले प्रमुख पाहुणे आमचे राहुलदादा. टॉस आपण बघतोय मॅच उमर वॉरियर्स विपक्ष स्टारनेट या दोन्ही संघादरम्यान. नको नको काय नको नको तू लक्ष ठेव तिथं मॅचकडे. इथं कुठं येतोय. चांगला फटका. रनआउटची संधी होती परंतु नॉट आउटचा इशारा होता पंच तब्बू सर यांचा. गुड रन बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या चौपती 6 बिनबाद 6. स्टारनेट कॅपिटल टॉस विन झालेलं आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगला फटका. तेवढं चांगलं शेतशरण आउटची संधी झाली असती परंतु थोडासा मिस झालाय आणि एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले. आमचे स्कोर आम्हाला सांगतील बबलू. 7 अशी धावसंख्या. अली कुठे असेल तर अली आपण
स्टेजवर द्यायचं आली. तू आली नाही, दुसरा आली. आदरणीय नरेशजी सालुंके यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. या साहेब असू ते काय नव्हतं, आपल्याला नाही फोटो काढायचे. या आपण सुद्धा आहे. चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्राची संधी आणि तू तू मे तू मे हल. यस, पंचांचा बोट आकाशाकडे. पहिल्याच रनआउटचा झटका बसत असताना आपल्याला अथर्व चॅलेंज संघाला पाहायला मिळतोय. आठ झाले, 8 22. येस, पंच आम्हाला सांगतील. थांबा थांबा, मागे व्हा मित्रांनो. मित्र मागवा, पंच आहेत ना तिथं. अरे भांडणं करू नका. थांबा, पंच आहेत तिथे. पंच आहेत तिथे. पंच निर्णय घेतील, डिसिजन घेतील. तुम्ही काही बोलू नका. येस, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. बिग विकेट. वैभव माघारी परततोय. चांगली गोलंदाजी जितेश यांची. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या स्थिर रावले 8 धावसंख्येवरती. भन्नाटाचा वेग जसा आला तसा माघारी परतवलाय भावेशला. खूप चांगली गोलंदाजी करत असताना जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या झाले फक्त 8. या ओव्हरमध्ये फक्त जर विचार केला, 1 धाव फक्त खर्च केले, ते म्हणजे जितेशने. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 8. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. येणार 13 चेंडूमध्ये. 13 चेंडू 22 धावसंख्या. मोठा पल्ला गाठायचा आहे. चेरी पुढील फलंदाज. चेरी टॉम तिकडे, चेरी इकडे. अपोजिट आहे. काय वेग आहे, काय भन्नाटाचा वेग. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1-2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 8. धावसंख्या स्थिरावले. फक्त या ओव्हरमध्ये धावसंख्या आले फक्त 1. पुढील गोलंदाज चेतन कराले उर्फ सिके या नावाने ओळखला जाणारा. या स्पर्धेसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत ज्यांनी घेतली तोच गोलंदाज. खूप चांगली मेहनत त्यांनी घेतली. चेतन कराले. आमचे दर्शनदादा मोडक असतील, सिद्धेश असतील, कुणालदादा असतील आमचे, तसेच आमचे संकेतदादा ठाकरे असतील. खूप मेहनत यांनी घेतली या स्पर्धेसाठी. त्यांचे मी नक्कीच आभार व्यक्त करतो. चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित वाईट. अतिरिक्त अशी धाव. धावसंख्या 9. उलटो चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. डायपट केले परंतु 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण जितेच्या माध्यमातून पाहिलं. स्वतः संघनायक पूर्ण जीव पणाला लावतो आपल्या संघासाठी, आपली मॅच विन करण्यासाठी. दोन चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. म्हणजे येणारे अजून 10 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. बबलू आम्हाच्या साथीने स्कोरची भूमिका बजावत असताना खूप चांगली स्कोरिंग अपडेट माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि हा फटका जसा आला तसा उचललाय आणि विकेट आली.
लांबच धरा का जवळ नको धरू का आवाज जास्त झाला आणि काय वेळाकडे बोलू नको युट्यूब देतो द्या आपलं हां इतर ठिकाणी चालतो आणि कॅच ड्रॉप यशरक्षणची चुकी आणि एक चेंडूवरती मिळेल एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू बाकी आहे आणि विकेट टॉमचं चांगलं क्षेत्ररक्षण 3 ओव्हरचा खेळ संपलाय धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा म्हणजे 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे येणारे 6 चेंडूमध्ये ती म्हणजे हॅपी आर फार्म्स या संघाला सुलतान गोलंदाजी मार्क होते आरुष पंच 2 धावा पूर्णपणे मॅच आपण जर पाहतो अथर्व चॅलेंजर्स कडे झुकलेली पाहायला मिळते आपल्याला चांगली धावसंख्या झाली होती पाठला करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 9 ते 10 धावसंख्या आली होती परंतु कुठेतरी हॅपी आर फार्म्स कुठेतरी अडथळला आणि त्यांना या गोलंदाजांनी ठरवलं मी फक्त बॉलिंगच टाकणार आहे फिल्डिंग करणार नाही कॅच घेणार नाही समोर कॅच होती आणि या चेंडूवरती विकेट आणि अथर्व चॅलेंजर्स विन्स होतोय चला कॅपिटल शबीर भाई